यात्रा झाल्यानंतर दंडवटांच्या दिवशी गावातून पालखी निघते. त्या पालखीमध्ये गावकरी मंडळी भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन जातात. गावातून पालखी पटांगणात आल्याच्या नंतर भाविक मंडळी पटांगणातूनच पालखीच्या मागे दंडवट घ्यायला सुरुवात करतात. गावचं गाव पण टिकवणारा उत्सव म्हणजेच यात्रा उत्सव. आणि या यात्रा उत्सवासाठी बाहेरगावी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी स्थलांतरित झालेले सर्व गावकरी आपल्या कुटुंबाला घेऊन ह्या यात्रेच्या 2 दिवसामध्ये पहिलं गाव गाठतात. पालखी जेव्हा पटांगणात येते त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारल्यावर गावातील प्रत्येकजण आपापल्या परीने दंडवट घ्यायला सुरुवात करतात. दंडवट घेण्यासोबतच ह्याच दिवशी शेरणी देखील वाटली जाते आणि प्रत्येकाची शेरणी वाटतानाची लगबग असते. आणि सोबतच आपल्याला शेरणी भेटली पाहिजे यासाठी सुद्धा तळमळ या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आपल्या आयुष्यातून निसटणाऱ्या आनंदमयी क्षणांना आठवणीरूपी कैद करण्याचा हा केविलवाना प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आपली प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.